पहिली गोष्ट तर 2 मूलांक म्हणजे नक्की कुठला? कुठल्याही महिन्याची 2 तारीख, 11 तारीख, 20 तारीख आणि 29 तारीख. तर या 4ही तारखांपैकी जर तुमची जन्मतारीख असेल, तर तुमचा मूलांक 2 असतो. मग हा 2 मूलांकाचे व्यक्ती कसे असतात? तर 2 अंक हा कुणाच्या अधिपत्याखाली आहे? तर तो चंद्राच्या अधिपत्याखाली आहे. आणि त्यामुळे चंद्र हा मनाचा कारक आहे, चंद्र भावनेचा कारक आहे. तो एखादी व्यक्ती जर पाहाल तुम्ही 2 अंकाची, तर ती तुम्हाला बऱ्याच अंशी भावनिक दिसते, इमोशनल दिसते. इमोशनल ते इतक्या लेवलवरती होऊ शकतात. आपण ज्याला म्हणतो ना, की एखाद्यावरती खूप प्रेम करणं आणि त्या प्रेमामध्ये जर त्रास झाला, तर मग त्याचा बदलाही घेणं. या पद्धतीच्या पातळ्यांवरती ते प्रेम असू शकतं. एखादी गोष्ट मनाला लावून घेऊन त्याच्यातून जो दुष्परिणाम होऊ शकतो, तो सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यामुळे 2 अंकाचे लोक आपल्याला अतिभावनिक असल्यामुळे कवित्व त्यांच्याकडे आपल्याला दिसतं, कलाकार दिसतात. शिवाय त्यांचं बोलणं आणि त्यांचे हावभाव, आदरातिथ्य याच्यामध्ये एक प्रेमळ झाक आपल्याला दिसते. चंद्र चंचलतेचा सुद्धा कारक आहे. त्याच्यामुळे या लोकांमध्ये एक ड्रॉबॅक आपल्याला असा दिसतो, की हे लोक काही कामांचं नियोजन अगदी व्यवस्थितपणे करतात, की यावर्षी हे करेन, या महिन्यामध्ये हे प्लॅनिंग करेन. असं प्लॅनिंग करण्यासाठी ही 2 अंक अतिशय शुभ आहे. पण त्या प्लॅनिंगला मूर्त स्वरूप देण्याची जी वेळ आहे, ती बऱ्याचदा येतच नाही. म्हणजे प्लॅनिंग प्रॉपर आहे, पण सुरुवात मात्र होताना दिसत नाही. इथे थोडासा हा 2 नंबर पिछेहाट होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत म्हणाल, वात्सल्याच्या बाबतीत म्हणाल, तर हे लोक अतिशय चांगले असतात. सूड भावनासुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते. म्हणजे माझ्या अनुभवात असं आहे, की बऱ्याच अंशी ईर्षेने, रागाने, द्वेषाने एखादा व्यक्ती इतका झपाटला जातो, की त्याचं दुसरं जे रूप आहे ते मग उग्र पाहायला मिळतं. म्हणजे जसं तुम्ही पाणी जर तापवाल, तर ते उकळलेल्या पाण्याने जर आपल्याला भाजलं, तर त्याची जखम आयुष्यभर राहते. आणि जर अग्नीने भाजलं आपल्याला, तर त्याची जखम कालांतराने जाऊ शकते, पण पाण्याची जखम ही आयुष्यभर राहू शकते. तसं हा जो 2 अंकाचा जो स्वभाव आहे, तो जर उकळला स्वभाव, तर तो घातक होऊ शकतो समोरच्याला. वारंवार या लोकांचं प्रेमात पडणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एका ठिकाणी मन जोडलं गेलं, खूप भावनिकदृष्ट्या खूप जास्त इन्व्हॉल्व झाले आणि तिथून पुन्हा एक नकार घंटा आली किंवा त्या समोरच्याला आवडलं नाही, की हा माझ्या इतकं जास्त प्रेम करतोय, माझ्यावर लक्ष ठेवतोय किंवा अशा ज्याला आपण पॉझिटिव्हनेस म्हणतो, असा स्वभाव सुद्धा इथे होऊ शकतो. आणि त्यामुळे काय होतं, समोरचा जर तसा नसेल, तर तो वाइंड अप करतो किंवा ते नातं ब्रेक करतो. मग अशी ही जी साखळी आहे पुढे, की आयुष्यातून एक प्रेम निघून गेलं, मग दुसऱ्या प्रेमाच्या शोधात, अशा पद्धतीने हे आयुष्य पुढे जाऊ शकतं. त्यामुळे वारंवार लोक बदलत राहतात. का? कारण मनासारखं प्रेम करणारी व्यक्ती समोरून मिळत नाही किंवा मनापासून प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही आणि त्याच्यामुळे हे लोक यांच्या आयुष्यामध्ये असंख्य लोक येऊ शकतात. या लोकांची सोशल कनेक्टिव्हिटी प्रचंड असते. नातेवाईकांमध्ये हे खूप फेमस असतात. अशा पद्धतीचा एक स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो.